न चलती शब्द खुंटले पैवाद, एक तत्व भेद नाही रूपा ते रूप पंढरी. क्षरले चराचरी माझे माझ्या घरी बिंबलेसे, बाप रखुमा देवीवरू पुंडलिकावरू. निळियाचा आगरू पंढरीये, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 23 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8 अध्याय 210 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यत्र काले तु अनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिना, प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतवर्षभ. अर्थात प्रयाणाची, मरणाची, अंतसमयाची वेळ कोणती, ती कोणतीही असू शकते महाराज, निश्चित नाही. योगीजन संपूर्ण समर्पण होऊन आयुष्य जगत असल्यामुळं त्यांना मोक्षप्राप्ती ही होतच असते. त्यांच्याकरता जन्माचा शुभकाळ किंवा अंतसमयीचा शुभकाळ ह्या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही. त्यांच्यासाठी मरण हा सुद्धा सोहळा होऊन असतो महाराज. म्हणून शुभ अशुभ या उपाधी यांच्या ठिकाणी, अशा साधकाच्या ठिकाणी, असा अनन्य भावानं जो भगवंताच्या ठिकाणी शरण गेलेला आहे, अशा अनन्य भक्ताच्या ठिकाणी या उपाधी निर्माणच होत नाही महाराज. कारण सर्व काही भगवान श्रीकृष्णाच्या हातात त्यांनी आपलं आयुष्य सोपविलेलं असतं. तो ठेवील तैसेच राहावे आणि तसंच ते राहत असतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अर्थातच त्यांच्या चेहऱ्यावर सदैव समाधानाचाच प्रभाव दिसतो महाराज. समाधानाच्या छटा, सुख आणि समाधानाचं तेज, आत्मज्ञानाचं तेज, अध्यात्माचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतं. कारण कुठल्याही गोष्टीशी त्यांची आसक्ती राहिलेली नसते. सर्व इच्छा, आकांक्षा, आशा सगळं काही त्यांनी धुवून टाकलेले असतात, हद्दपार केलेले असतात. आशा ही समोड खोदून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तिने. गोसावी व्हायचं असेल तर आधी आशा मारावी लागते. आशेची बी बुडी करी आती. आशेचं बीज बुडवून टाकायचं, पुन्हा तिची उत्पत्तीच होऊ द्यायची, निरीच्छ होऊन राहायचं. मी मला माझं हा जनसामान्यांचा जो मंत्र आहे, आयुष्य जगण्याचे जी प्रथा आहे, आयुष्य जगण्याचा जो त्यांनी राजमार्ग आखलेला असतो, मी मला आणि माझं, ते पूर्णपणे यांच्या जीवनातून नाहीसा झालेला असतो. प्राप्त है पर्याप्त है, जितकं मिळालं तितकं बस. यम लब्धा परम लाभम मन्यते न अधिकम तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. यम लब्धा परम लाभम, जे प्राप्त झालेलं आहे त्यात ते सदैव समाधानी असतात महाराज. जगण्यासाठीचं आवश्यक घटकांचं सुद्धा ते कधी चिंतन करीत नाही. वर्तमानामध्ये जगत असतात, भविष्याचं चिंता करत नाही आणि भूतकाळाचं चिंतन करत नाही. त्यामुळे वर्तमानात ते सदैव आनंदी असतात महाराज. आताचं भागलं ना, संध्याकाळचं बघता येईल, इतक्या सोपान वृत्तीनं ते जगत असतात महाराज.
एका शेठजीच्या तब्येतीला म्हणे सुधारणाच होत नव्हती. सगळीकडे उपाययोजना केली. अमेरिकेचे डॉक्टर स्पेशल आलेले, त्यांनासुद्धा प्रकृती दाखवली, परंतु प्रकृतीत काही सुधारणा होईना. त्यांचा मुनीमजी जो होता तो थोडासा श्रद्धाळू होता, भाविक होता. त्याने सांगितलं, शेठजी आता सगळे काही तुम्ही केले उपाय, आता मी सांगतो तो एक उपाय करा. आणि आजारी माणसाला समोरचा जो सांगेल ते उपाय तो करत असतो महाराज. शेठजीच्या बाबतीत तसंच चालू होतं. मुनीमने सांगितलं की नदीच्या काठी महाराजांचा आश्रम आहे आणि त्या ठिकाणी ते जाणते आहेत, त्यांना कळतं म्हणे हे सगळं. ते दोरा बांधून देतात, धागा बांधून देतात, आपण जाऊया तिथं. शेठजी म्हणतात काही हरकत नाही, इतके उपाय केले, गावातलाच महाराज आहे, जायला काय हरकत आहे. पहिल्यांदा शेठजी तिथं जातो. पण मुनीमजी भाविक असल्यामुळे रिक्त हस्तानं जायचं नसतं. गुरुग्रही मुलीकडं आणि दवाखान्यामध्ये आजारी माणसाला पाहायला जाताना रिक्त हस्तानं जायचं नसतं महाराज. काहीतरी फळफळावळ घेऊन जायचं असतं. सीधा आणि थोडंसं फळं ते घेऊन हे दोन्ही त्या गुरुच्या आश्रमात गेले. फळं अर्थातच सीधा सगळं त्यांच्याजवळ ठेवलं, गुरूंचं दर्शन घेतलं आणि मुनीमजी ओळख करून द्यायला लागले. म्हणले हे शेठजी. महाराज म्हणले अहो त्यांना कोण ओळखणार नाही, पंचक्रोशीमध्ये शेठजींची कीर्ती आहे. शेठजीला फार बरं वाटलं महाराज. आणि मुनिमानं सांगितलं की असं असं आहे, शेठजींची प्रकृतीच सुधारत नाही. महाराज म्हणले शेठजी कसली चिंता करतात तुम्ही, काहीतरी चिंतेचा घोर आहे तुमच्या पाठीमागं. कारण चिंता असल्याशिवाय शरीर असं खंगतच नाही. म्हटले महाराज तुम्हाला सांगायला काय हरकत आहे, पुष्कळ कमाई केलो पण 12च पिढ्यांना पुरल. मी कॅल्क्युलेशन केलो, म्हटले त्याचा हिशोब लावलो, 12च पिढ्यांना पुरल, 13व्या पिढीचं काय होईल याची चिंता आहे म्हटले. महाराज हसले आणि थोडा वेळ बसल्यानंतर थोडंसं खुणवलं शेठजीनं किंवा दोरा धागा बघा मागा. मग मुनी म्हणले शेठजीचा काही उपाय सांगा. ते म्हणले उद्या या, मी सांगतो म्हणले उपाय याच्यावर. आणि उठून जायला लागले. त्यावेळेस महाराज म्हणले एक मिनिट थांबा, हे जे ठेवलं आहे फळावळ हे सीधा हे घेऊन जावं म्हणले. ते म्हणले नाही महाराज तुमच्याकरताच आणलेलं आहे. नाही म्हणले आताचं माझं भोजन झालं. अहो म्हणले संध्याकाळी काम येईल ना. अहो संध्याकाळची चिंता कोण करावं म्हणे. शेठजीला प्रश्नाचं उत्तर मिळालं महाराज. असे साधक लोक जे आहेत ते पूर्ण सोपान वृत्तीनं जगतात. हो, जगण्याकरता आवश्यक असलेलं अत्यावश्यक असलेलं अन्न वस्त्र निवारा याचं सुद्धा कधी ती चिंता करत नाही महाराज. त्या बाबतीतही तो ठेवील तसंच राहायचं. त्यानं लिहिलेलं असेल तर निश्चित 2 टायमाचं खायला मिळणार आहे. ज्यावेळेस त्यानं लिखित केलेलं असेल त्या दिवशी बरोबर ते मिळणार नाही म्हणजे नाही. इतक्या सहज भावानं असे साधक असे भक्तगण जगत असतात महाराज. आणि साहजिकच आयुष्यभर भगवंताचं कार्य, भगवत भक्तीची पताका सतत घेऊन कार्यसुद्धा भगवंताने निर्देशित केलेलं कर्मच ते करत असतात. आणि करीत असलेल्या कर्माबरोबर कधीही आसक्त होत नाही. त्या कर्माच्या फळाची कधीच अपेक्षा करत नाही महाराज. केलेलं कर्म, त्यापासून निर्माण होणारं फळ दोन्ही भगवंतचरणी ते अर्पण करतात आणि सोपान होऊन जातात, मुक्त होऊन जातात. कशाचीच आणि कधीही चिंता करीत नाही, निश्चिंत जगतात. त्यामुळे चेहऱ्यावर सतत सुख आणि समाधान वाहत असतं महाराज. कधीही कष्टी दिसत नाही. योगस्थः कुरुकर्माणि संगम त्यक्त्वात्मसिद्धये सिद्ध सिद्धयो समो भूत्वा. यश असो नाहीतर अपयश असो, दोन्ही प्रसंगी हे सारखे असतात महाराज. आचरिता सिद्धी गेली तरी काजाची कीर आले, परी ठेलियाही सगुण झाले ऐशेची मानी.
सिद्धीला गेलं, पूर्णत्वाला गेलं एखादं कर्म, समाधान आहे. अपूर्ण राहिलं त्यातही समाधान आहे. प्रभूची इच्छा असेल, त्याचा काहीतरी खेळ असेल, यश ज्या अर्थी प्राप्त होऊ दिलं नाही, या कर्माला सिद्धीला जाऊ दिलं नाही, त्या अर्थी अपूर्णतेत सुद्धा या विश्वाची जडणघडण काहीतरी त्यात अवलंबून असेल, अशा सहज भावनेनं प्रासादिक स्वरूपानं त्याचं ते नेहमीच चिंतन करतात आणि त्या पद्धतीने ते जगत असतात महाराज. आणि म्हणून भगवंताकडे सुपूर्द करून टाकलेलं असल्यामुळे सोपान वृत्ती, तुका म्हणे घालू तयावरी भार, त्याच्यावर जबाबदारी सोपवून टाकतात, कशाची खंत करत नाहीत. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी. फाटकं लुगडं नेसून बाई रस्त्यानं चालली असेल तर तिला फाटकं लुगडं नेसलंय कोणी म्हणत नाही, ही कुणाची बायको आहे हो. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी. अपकीर्ती तिच्या नवऱ्याची होती, तिची कधी होत नाही. तसं भक्ताला दुःख झालं तर त्याचं डुसणं भगवंताला लागतं महाराज. त्याचा दोष भगवंताकडे राहतो. कारण लोकसुद्धा सहज म्हणतात, अहो सकाळपासून संध्याकाळपर्यंत परमार्थाशिवाय याचा विषय नसतो, तरी बघा भोग कसे याच्या वाट्याला आले. अहो याला खायलासुद्धा मिळत नाही हो. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी. ते भगवंताकडे त्याचं उन्हपुरं सोपवलं जातं महाराज. आणि सोपान वृत्ती असल्यामुळे सदा सर्वदा सुखी असतात, समाधानी असतात महाराज. खरं तर सोपान वृत्तीत येतात त्याच क्षणी ते मुक्त झालेले असतात. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. जे वाट्याला आलेलं आहे मुकाट्यानं प्रासादिक स्वरूपानं ते कर्म करत राहतात, परंतु कर्म करत असताना कर्त्याच्या भूमिकेतून कधीही करत नाहीत. कर्त्यापासून नामा निराळा. कारण कर्ता सर्व कर्माचा तो एकच परमात्मा आहे, हे त्यांना पूर्णपणे त्यांच्या ठिकाणी बिंबलेलं असतं महाराज. आणि म्हणून कर्त्याच्या भूमिकेतून निवृत्त झाल्यामुळं, अलिप्त झाल्यामुळं कर्मफळ त्यांचं निर्माणच होत नाही. आणि कर्मफळ निर्माण नाही म्हणजेच या मृत्यूलोकी पुन्हा जन्माला येण्याचं घडत नाही, येण्याची आवश्यकता पडत नाही. इतकंच काय, प्रयाण काळाच्या वेळेसुद्धा शुभ किंवा अशुभ काळ, वेळ, दिशा यांच्याकरता सगळं निषिद्ध असतं. काही कशाचीही गरज नसते बरं. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. कोणत्याही दिशेला तोंड करून झोपावं, कोणत्याही दिशेला पाठ करून झोपावं, काही नसतं महाराज. अशा सिद्ध पुरुषाकरता सगळंच शुभ असतं. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 210 क्रमांकाच्या म्हणतात, हा चेतना वर्गो आगवा मरणी दिशे टवटवा, परी अनुभवलिया ब्रह्मभावा गवसनी होनी. अर्थात असा हा सर्व ज्ञान साधनांचा जो समुदाय आहे, असे जे सिद्ध साधक आहेत ते मरणसमयी टवटवीत दिसतात महाराज. प्रसन्न चित्तानं जणू काही ते झोपलेच आहे असं त्यांचं मुद्रा दिसते. मरणाच्या अंतसमयीची वेळ त्यांच्याकरता शुभ अशुभ सगळं सारखं असतं महाराज. सभोवतालचा जो काही ब्रह्मभाव असतो तो संपूर्ण भाव त्यांच्या मुद्रेवर, चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो महाराज. जणू काही त्या ब्रह्मभावानं त्यांच्या चेहऱ्यावर गवसणी घातलेली आहे की काय असं दिसतं. नेहमी प्रसन्न हास्यमुखानं त्यांची मुद्रा, अंत होऊन गेलेला असला तरी सुद्धा मुद्रा मात्र हास्य स्वभावाचीच दिसते, हास्यांकितच दिसते. त्यामुळं प्रसन्न अवस्थेतच त्या कुळीतून प्राण गेलेला असल्यामुळं, प्राण जाताना कोणताही त्रास न झाल्यामुळं उर्वरित राहिलेलं देह ते कलेवर ते सुद्धा प्रसन्न आणि टवटवीत दिसत असतं महाराज. हा चेतना वर्गो आघवा मरणी दिशे टवटवा. हो मेल्यानंतर सुद्धा टवटवीत दिसतं. परी
अनुभवलिया ब्रह्मभावा गवसने होनी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.